दिल्लीत स्फोट झालाय। मोदी मात्र भूतानला रवाना झाल्याची माहिती सध्या समोर येतेय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहे। तर दिल्लीमध्ये स्फोट झालेला आहे, ज्यानं फक्त दिल्ली नाही तर संपूर्ण देश हादरून गेलाय। मात्र पंतप्रधान मोदी हे भूतानला रवाना झाल्याची माहिती सध्या समोर येतेय। 2 दिवसांच्या भूतान दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत। तर आपल्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूतान दौऱ्यासाठी रवाना झालेत। शकतो अशा पद्धतीचं खोटं आश्वासन देऊन या देशाच्या लोकांना बुद्धू बनवलं आणि त्या भरोशावर सत्ता घेतली। मग आता काश्मीर असुरक्षित आहे, दिल्ली असुरक्षित आहे, तर आता कुठे गेले 56 इंचीचा सीना? याच्यामध्ये आम्हाला राजकारण करायचं नाहीये। मला भाजपचं काय उत्तर येणार ते आम्हाला माहिती आहे, पण ज्या पद्धतीनं दिल्लीतलंही सरकार यांचं, केंद्रातलंही सरकार यांचं, मग हे आतंकवादी या देशामध्ये आले कुठून? हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत। आणि म्हणून नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं देशाच्या लोकांना जे खोटे आश्वासन दिले त्याची ही पोल खोलली गेलेली आहे। ही घटना आमच्या देशावर हा एक प्रकारचा भ्याड हल्ला आहे। या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो। अशा स्थितीत देशाच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे। राजकारण